आदरणीय पवार साहेब, जावेदजी, साकेत बसलेत, प्रकाशक बसलेत. मी त्यांना मगाशी म्हटलं की त्यांचं नाव ऐकल्यानंतर संजयनी प्रकाशक चांगले निवडलेत. मी माझं मनोगत किंवा जे काही बोलायचं आहे त्याला सुरुवात करण्याच्या आधी खास करून संजयच्या कुटुंबियांना धन्यवाद म्हणण्यापेक्षा त्यांचं ऋण कसं व्यक्त करायचं. संजयची आई वहिनी बसल्या तिकडे, दोन्ही मुली आहेत, जावई बापू आहेत, दोन्ही भाऊ, त्यातल्यात सुनील इकडे आहे. कारण घर जर का ढेपाळलं तर लढवया लढूच शकत नाही. आणि संजयच्या आईनी आणि साहजिकच आहे सर्व कुटुंबियांनी जे काही धाडस दाखवलं त्या धाडसाला तर सीमाच नाहीये. म्हणजे संजयला अटक झाल्यानंतर मी आणि रश्मी त्याच्या घरी गेलो. आम्ही त्यांना धीर देण्याच्या ऐवजी संजयच्या आई आणि सगळ्यांनी आम्हाला धीर दिला. साहजिकच आहे, आयुष्याच्या प्रवासामध्ये अनेक माणसं भेटत असतात, काही सोबत राहतात, कायमची सोबत राहतात, आणि काही संधी साधू असतात, संधी मिळाल्यानंतर पडून जातात. मला असं वाटतं आज आपल्या सगळ्यांची परीक्षा शिवसेना प्रमुख घेत आहेत. आयुष्यभर त्यांनी जे काही दिलं त्यांच्याकडनं कोणी काय घेतलंय हे ते बघतायत. आणि त्यांचंच एक जे वाक्य आहे की 100 दिवस शेळीचं जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघाचं जगा. आणि संजय हा माणूस असा आहे की ज्याने पुस्तकाचं नाव नरकातला स्वर्ग, जो नरकामध्ये स्वर्ग शोधतो किंवा नरकाचा स्वर्ग बनवतो, तो काय धाटणीचा असेल हे वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये. शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर जे दिलं ते मराठी माणसाला आणि हिंदूंना एक आत्मविश्वास दिला, एक जिद्द दिली. नाहीतर आज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपली हालत काय असती हे वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये. आणि कदाचित ते बघतात की खरे मी जे काही दिलं ते खरोखर जे दिलं ते घेणारे खरे किती आहेत आणि भाडखाऊ पळणार किती आहेत. आज जे स्वर्गामध्ये गेलेत त्यांच्या दृष्टीने त्यांना सुद्धा कार्यक्रम बघितल्यानंतर, म्हणजे मगाशी संजय तुझं भाषण चालू असताना जणू तू काही एक विनोदी पुस्तक लिहिलं अशा थाटात बोलत होतास. त्यांना सुद्धा हेवा वाटला असेल की अरे आपण सुद्धा इकडे राहिलो असतो. नरक आणि स्वर्ग या कल्पना खऱ्या आहेत, खोट्या आहेत, कल्पना नाही. पण जिथे आहोत तिकडे आनंदाने राहावं. दुसऱ्याला आपण आनंद देऊ शकलो नाही तर निदान त्रास तरी देऊ नये, एवढं जरी माणसाने पाळलं तरी मला असं वाटतं आपण आयुष्य जगलो. आज जे काय आपण बघतोय याला लोकशाही मानायची का हुकुमशाही हा प्रश्न आणि त्याचं उत्तर हे सोपं आहे. पण प्रत्येकाला, मगाशी कोणी साकेत बोलला की संजय तू बोलला की हुकुमशाह कोणी असला तरी एक ना एक दिवस त्याला जावंच लागतं. आणि हिटलरचंच उदाहरण आहे की त्याला संपूर्ण जग